द्वितीयं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। सगळ्यांना नमो बुद्धाय आणि जय भीम। आज रमाई बुद्ध विहारामध्ये आजचा या वर्षावासा कालावधीचा आज आपण या ठिकाणी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा दररोज प्रमाणे आपण त्याचं वाचन करतो। आवाज व्यवस्थित येत नसल्यामुळे आपण ते बंद ठेवलेला आहे। तर त्रिपिटकाचा एक भाग आहे सुत्त पिटक। सुत्त पिटक कोणता? सुत्त पिटक। तर या सुत्त पिटकामध्ये जे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे तीन पिटक मिळून त्रिपिटक आहे। पालीमध्ये त्याला त्रिपिटक म्हणतात। तर या सुत्त पिटकामधील एक सुत्त मी या ठिकाणी सांगतो कथाच्या स्वरूपामध्ये। इतकं सुंदर ते सुत्त आहे। त्या सुत्ताचं नाव आहे पायासी सुत्त। कोणते सुत्त? पायासी। पायासी म्हणजे प्रवासी। इतकी सुंदर। एकदा श्रावस्तीच्या महादानी महाउपासक सुदत्त अनाथ पिंडकाच्या श्रावस्तीच्या जेतवनातील मूल गंधकुटी विहारामध्ये तथागत सम्यक संबुद्ध असताना त्यावेळी भिक्खूंना त्या ठिकाणी उपदेशून तथागत बुद्धांनी एक गोष्ट भिक्खूंना त्या ठिकाणी सांगितली। ती गोष्ट मी तुम्हाला याही पूर्वी सांगितली आहे, पण ती गोष्ट मी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। तर एकदा काय झालं, तथागत भिक्खूंना उपदेशून म्हणून एक बोधपरत ती गोष्ट आहे। ती गोष्ट पायासी सुत्त म्हणून प्रसिद्ध आहे। पायासी सुत्त। तर तथागत बुद्ध त्या ठिकाणी सांगतात की एकेकाळी एक प्राचीन एक नगर होतं आणि त्या प्राचीन नगराच्या बाजूला एक छोटेस खेडेगाव होतं। एक खूप मोठं एक प्राचीन नगर होतं। ते एक खूप मोठं व्यापारी केंद्र होतं। ते एक दळणवळण केंद्र होतं आणि दाट लोकसंख्येनं ठिकाण असलेलं एक नगर होतं। आणि त्या नगरच्या काही अंतरावर, त्या शहराच्या काही अंतरावर एक खेडेगाव होतं। आणि त्या खेडेगावामध्ये दोन मित्राची ही कहाणी तथागत बुद्ध भिक्खूंना उपदेशून सांगत आहे। तर दोन मित्र म्हणजे कोणते? तर ते लंगोटी मित्र आहे। लहानपणापासून म्हणजे त्यांचा जन्मही एकाच दिवसाला झालेला आहे। त्यांचे जे संगोपन आहे, त्यांचं जे खेळणं आहे, त्यांचं जे सोबत राहणं आहे, तर हे दोनही मित्र इतके जिगरी मित्र होते आणि ते समान वयाचे होते आणि ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते, त्या खेडेगावातले दोन मित्र। तर ते मित्र सोबत त्यांचा जन्म आणि सोबत त्यांचं सगळं बालपण गेल्यामुळे सोबत राहत असल्यामुळे त्यांनी बालपणातून तारुण्यपणामध्ये त्यांनी पदार्पण केलं। म्हणजे ते तरुण झाले आणि तरुण झाल्याच्या नंतर, समजत आहे तुम्हाला कहाणी? आणि तरुण झाल्याच्या नंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना, म्हणजे दोन मित्रांच्या दोन्ही आई वडिलांनी त्यांना जवळ बोलावलं आणि त्यांना असं म्हणत आहे, आता तुम्ही काही लहान राहिलेले नाही, तुम्ही तारुण्यात पदार्पण केलेले आहे, तुम्ही तरुण झालेले आहात। आजपर्यंत आम्ही तुमचं पालन पोषण केलं। कोण म्हणत आहे? त्या दोनही मित्रांचे आई वडील, ते माता पिता त्या दोनही मुलांना, त्या दोनही मित्राच्या आई वडील त्या दोनही मित्रांना समजावून सांगत आहे, आजपर्यंत आम्ही तुमचं पालन पोषण केलं, आता आम्ही म्हातारे झालो, आमच्याच्यानं कुठलाही कामधंदा होत नाही, आता तुम्ही काही लहान राहिले नाही, आता तुम्ही तरुण झाले, तुम्ही काम करू शकता, तुम्ही धन संपत्ती तुम्ही कमावू शकता। समजलं का? आणि त्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी काय सांगितलं की आता तुम्ही तारुणपणामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला धन संपत्ती तर कमवायची आहे, तुम्हाला धन संपत्ती जमा करण्याचं, धन संपत्ती कमावण्याचंही तुमचं वय आहे आणि सोबतच तुमचं लग्नाचं, विवाहाचं सुद्धा काय आहे? वय आहे।
तर सर्वप्रथम त्या दोनही मित्रांच्या माता पित्यांनी त्या दोनही मित्रांसाठी विवाह स्थळ बघितली. दोघांनाही मुली बघण्याचा कार्यक्रम झाला आणि दोघांचाही विवाह समारंभ त्यांच्या आई वडिलांनी थाटामाटामध्ये संपन्न केला. दोनही मित्राचा विवाह एकाच दिवशी झाला आणि थाटामाटात झाला आणि दोनही मित्र आपल्या संसाराला आता सज्ज झालेले आहेत. तर त्यांचे माता पिता त्यांना पुन्हा म्हणतात, बघा आता तुम्ही तारुण्यपणामध्ये आम्ही तुमचं योग्य वयामध्ये जे विवाह करून द्यायचा होता, जी आई वडिलांची माता पित्यांची काय असते महत्वाची जबाबदारी असते मुलांचं विवाह करून देणं, तर आम्ही तुमचं काय केलेलं आहे विवाह करून दिलेला आहे. योग्य वयात आमचं जे कर्तव्य होतं ते कर्तव्य आम्ही बजावलेलं आहे. आता तुम्हाला पत्नी आलेल्या आहे, तर आता तुम्ही आपल्या घरदाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि पत्नीचाही योग्य पद्धतीनं सांभाळ करता आलं पाहिजे. आणि इतकंच नाही, भविष्यासाठी तुम्हाला मूलबाळ होणार आहे, तर भविष्याच्याही संदर्भानं तुम्ही काहीतरी चिंता केली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही कुठला तरी रोजगार धंदा बघितला पाहिजे, काहीतरी काम बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचे आई वडील म्हणतात की तुम्ही आता खेडे गावामध्ये राहू नका. तुमच्या ज्या पत्न्या आहे आणि येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला धनसंपत्ती एकत्रित करावं लागेल आणि म्हणून तुम्हाला खेड्यामध्ये राहता येणार नाही. आता तुम्ही नगरामध्ये जावं आणि शहरामध्ये जावं आणि धनसंपत्ती कमवावी यासाठी त्याचे आई वडील त्यांना सांगतात. आणि दोनही मित्र मनोमन ठरवतात. आता तुम्हाला मी आधीच सांगितलं, लहानपणापासून ते सोबत राहिलेले आहे का नाही, सोबतच खेळलेले आहेत. दोनही मित्रांनी आपापले जे काही पिशव्या आहे, भल्या मोठ्या मोठ्या पिशव्या आहेत, त्या पिशव्या घेतल्या आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांनी निरोप दिला आणि ते शहरामध्ये नगरामध्ये काम शोधण्यासाठी गेले आणि काम शोधून झाल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी काम शोधून त्यांना काम जर मिळालं तर ते त्या शहरामध्ये नगरामध्ये स्थायिक होणार होते. आता त्यांनी आपले जे काही जे पिशव्या वगैरे आहेत त्या सोबत घेतल्या. आईनी आणि त्यांच्या ज्या पत्न्या होत्या त्यांनी निरोप दिला. त्यांनी आपलं ते खेडेगाव सोडलं आणि मग ते कुठे आले, शहरामध्ये आले. आता शहरामध्ये येत असताना दोन्ही मित्रांनी पूर्ण शहर पालतं घातलं, ते नगर पालतं घातलं. पूर्ण शहरामध्ये अनेकांना विचारत आहे, काही कामधंदा आहे का, आमच्यासाठी काही रोजगार आहे का, आम्हाला कामाची अत्यंत आवश्यकता आहे, आम्हाला कुठलं तरी काम हवं आहे. म्हणून ते पूर्ण नगरामध्ये शहरामध्ये फिरतात दोनही मित्र, समजलं का. परंतु त्यांना मात्र पूर्ण शहर ते नगर पालतं घालत असताना फिरत असताना त्या दोनही मित्रांना काम धंदा कुठंही उपलब्ध होत नाही. आता त्यांना असं वाटतंय आपल्याला शहरामध्ये आलो, आई वडिलांनी मोठ्या आशेनं पाठवलं, आपला विवाह झाला, आपल्याला पत्नी आहे, उद्या जाऊन मुलं होतील, आपल्याला आता आपल्या आई वडिलांच्या कामही होणार नाही, आई वडिलांची जबाबदारी आहे आपल्यावर, पुढे जाऊन आपण काय करावं. म्हणून त्या दोनही मित्रांना काय पडलेली आहे, चिंता पडलेली आहे. आता चिंता पडून करणार काय, त्यांना शहरामध्ये काहीही काम मिळालं नाही. आता त्या दोनही मित्रांना असं ठरवलं, खूप थकले होते, पूर्ण शहर पालतं घातलं पण त्यांना काम धंदा मिळाला नाही. त्यांना असं वाटलं, अरे आपल्या आई वडिलांनी मोठ्या आशेनं या ठिकाणी पाठवलं, आपणही या ठिकाणी कामधंदा शोधण्यासाठी आलो पण आपल्याला काही काम मिळालं नाही. दोनही मित्रांना ठरवलं का आता कसं बस तरी काम तर मिळालं नाही, आपल्याच खेडेगावामध्ये जावं आणि त्या ठिकाणी जे काही काम मिळेल छोटं मोठं ते करावं आणि कसा तरी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा. आपल्या आई वडिलांनाही पोसायचं आहे, त्यांचंही संगोपन करायचं आहे आणि पत्नीचाही सांभाळ करायचा आहे. म्हणून ते मग आता आपल्या पिशव्या घेतल्या, थकून गेले, त्यांना कामधंदा मिळाला नाही, रस्त्यानं ते निघाले. मी ही कहाणी तुम्हाला आधी सांगितली असेलच, तुम्हाला आठवत असेल पण मी पुन्हा सांगतो. मग ते रस्त्यानं दोघही मित्र निघाले. आता रस्त्यानं निघत असताना काय झालं, उन्हाळ्याचे दिवस होते. आता त्या उन्हाळ्याचा दिवस असताना बाजूला शेत्या राहतात. तर तुम्ही कधी एक चित्र पाहिलं असेल की एखाद्या माणसानं शेतीचा कपाशी निघाली, कापूस वेचणी झाली तर लोक काय करतात, त्या पराठ्याला, त्या कपाशीच्या झाडाला काय करतात, उपटून टाकतात ना, आणि नंतर मग ते रस्त्याच्या कडेला त्याचा एक ढीग मांडून ठेवतात. आता लोक पेटवतात म्हणा, पण त्या काळात म्हणजे आज आपण म्हणजे आपण एक्झाम्पल म्हणून मी सांगत आहो की जसे पराठ्याचे ढिग वगैरे लावून ठेवतात ना
कोण इंधनासाठी म्हणून जमा करून ठेवतात. मग हे दोनही मित्र रिकाम्या हाताने निघत आहे. रिकाम्या हाताने निघत असताना त्यांच्या हातामध्ये पिशव्या होत्या. तर त्यांना त्यांच्या गावाकडे म्हणजे परतीच्या प्रवासाकडे त्यांना गावाच्या दिशेनं जात असताना त्यांच्या गावाच्या परतीच्या दिशेनं जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला म्हणजे रस्त्यानं जात असताना रस्त्याच्या कडेला एक बांध दिसला आणि शेतीतल्या काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीतले बोरूचे झाड पाहिले का तुम्ही? आता लोक विसरले असतील. तागाचे झाड पाहिले का तुम्ही? पहिलचे लोक बकरीसाठी आता ते तुम्ही दुकानामध्ये जाता, हार्डवेअर मध्ये जाता ते घेऊन येतात नायलनचे. पहिले नायलनचे होते का? पहिलच्या बाया त्या आमाडीच्या सनकाड्याचे ते ताग काढत होते. बकऱ्या बुकऱ्या ते गायले त्याचेच दोरखंड होते का नाही? आणि सनकाड्याने एका घरची आग दुसऱ्या घरी घेऊन जात होतो आपण. आता दुसऱ्याच आगी घेऊन चाललो आपण. पहिले बाया एका बाईच्या घरी ते आग पेटवली का ते सनकाडी होती का नाही? आता तर आठवते नसेल बाबा तुम्हाला, मला तर माहित आहे ते. तुम्ही विसरले तर लोक आता सिलेंडर गॅस आली तर मग या घरची सनकाडीची आग घ्यायची आणि दुसऱ्याच्या घरी सनकाडीची आग मग लावायची. ते सनकाडीची आग गेली, आता दुसरी चालली. ते मी सांगणार नाही. तर मग त्या काळामध्ये तागाचे झाड म्हणजे बोरू म्हणजे समजलं ना. बुद्धाच्या काळामध्ये तांदूळ, गहू, मोहरी आणि ताग बुद्धाच्या काळामध्ये होता. हे ताग खूप प्रमुख पीक होतं कारण नॉयलनचा प्रकार नव्हता, आहे का नाही? तर तागाच्या झाड ते बोरूचे तागाच्या झाडाचे ढीग शेतकऱ्यांनी त्या रस्त्याच्या कडेला त्याचा ढीग मांडलेला होता. तागाच्या झाडाचे ढीग समजलं तुम्हाला? शब्द कोणता लक्षात ठेवायचा आहे पूर्ण कथा कहाणी संपतपर्यंत? तागाच्या झाडाचा ढीग, तागाच्या झाडाचे ढीग. मग ते शेतकऱ्यांनी ते मांडून ठेवले होते ते रस्त्यावरच्या कडेला. मग यांच्या नजरेत पडले. तर हे वाला ह्या दोन मित्र सोबतच राहत होते बरं. ते सोबतच लहानाचे मोठे झाले, सोबतच वाढले, सोबतच लग्न झालं, सोबतच ते शहरामध्ये आले, सोबतच मग ते सगळे मिळून आले. त्याच्यातला दोन मित्रांपैकी एक मित्र होता प्रज्ञावान, एक होता हलक्या डोक्याचा. एक कोणता होता? हलक्या डोक्याचा. म्हणजे त्याची कमजोर बुद्धी होती एका मित्राची. चांगला होता तो स्वभावानं, लोभी प्रवृत्तीचा नव्हता, पण तो हलक्या डोक्याचा होता. आणि एक मित्र कसा होता? प्रज्ञावान, म्हणजे त्याचं तर्कबाज होता तो. त्याच्याकडे डोकं होतं, प्रज्ञा होती. म्हणजे एक होता प्रज्ञावान आणि दुसरा होता हलक्या डोक्याचा. मग हे दोनही मित्र मिळाले. तर मग तो प्रज्ञावान जो मित्र होता, हे दोघही मित्र रस्त्यानं आपल्या गावाच्या दिशेने निघत असताना प्रज्ञावान मित्राची नजर कशावर पडली? त्या तागाच्या झाडाच्या ढिगावर पडली. आता ढिगावर पडल्याच्या नंतर त्या प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, त्याने डोकं लावलं, है ना, मरता क्या नाही करता, आहे ना. माणसाला उपाशी राहण्याची जेव्हा वेळ आली तर माणसाला अनेक पर्याय सुचतात, आहे का नाही? होते का नाही असं? तर त्या प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं की त्याच्या नजर पडली त्या ठिकाणावर. मग नजर पडल्याच्या नंतर प्रज्ञावान मित्रानं असा विचार केला. यानं केला का हलक्या डोक्याच्या? नाही, त्याचं लक्ष पडलं, लक्ष दोघांचंही पडलं, पण त्याला त्या तागाच्या झाडाच्या ढिगावर लक्ष पडत असताना प्रज्ञावान मित्राच्या डोक्यात एक कल्पना सुचली का हे तागाच्या झाडाचे पराठ्याच्या इंधनासारखं जसं आपण बांधतो का नाही, तर या तागाच्या झाडाचे मस्त एक ओझं बांधावं आणि मग ओझं बांधून त्याला डोक्यावर गावाकडे घेऊन जावं आणि घरी गेल्याच्या नंतर त्या तागाला पाण्यामध्ये, त्या तागाच्या झाडाला आहेत का, त्याला पाण्यामध्ये भिजवावं आणि भिजून झाल्याच्या नंतर मग काय करायचं, त्याचा ताग सोलून काढावा आणि मग ताग सोलून काढल्याच्या नंतर त्याचे मस्त दावे दोरखंड विणावे आणि ते दावे दोरखंड विणून झाले की मग त्याला पुन्हा शहरामध्ये विकण्यासाठी बाजारपेठेमध्ये त्याला आणावे. म्हणजे काय काय करायची प्रक्रिया? तागाच्या झाडाचं मग दोनही मित्राला, तोही मित्र म्हणते त्या हलक्या डोक्याच्या मित्राला म्हणते, तो प्रज्ञावान मित्र, असं करू म्हणते, आपण काय करू म्हणते, या तागाच्या झाडाचं मस्त ओझं बांधू, जेवढं आपल्याला नेणं होते तेवढं ओझं बांधू, गावात मध्ये ओझं नेल्याच्या नंतर एका मस्त पाण्याच्या डबक्यामध्ये त्याला बुडू आणि बुडून झाल्याच्या नंतर मग त्याचा ताग सोलून काढू, सोलून काढल्याच्या नंतर मग त्याचे दावे दोरखंड विणून काढू आणि दावे दोरखंड विणून झाल्याच्या नंतर त्याला बाजारपेठेमध्ये विक्रीला नेऊ आणि विक्रीला झाल्याच्या नंतर त्याचे पैसे येईल. पैसे आल्याच्या नंतर आपल्या आई वडिलांनी आपण पोसू आणि आपल्या पत्नीचा सुद्धा आपला घर खर्च उदरनिर्वाह भागते. कल्पना चांगली आहे का नाही? हे
तर मग दोघाही मित्रांनी ठरवलं, यानं सांगितलं म्हणूनही त्यानं ते घेतलं आणि दोघांनी मग जेवढं ओझं होते डोक्यावर व्हायचं तेवढ्याने मस्त असं बांधलं त्यांना. दोघांनी मस्त चांगलं लांब लचक असं मोरी सारखं त्या ओझं वगैरे बांधलं आणि बांधल्याच्या नंतर दोनही मित्र आपल्या घराच्या दिशेनं निघाले. समजलं का तुम्हाला? आता निघाले, थोडं अंतर चालत गेले, थोडं गावाच्या दिशेनं थोडं अंतर चालत असताना त्यांना काय दिसले? तागाचे बंडलाचे ढिग पडून दिसले. ही कथा आहे, कथेला केवढं कथा म्हणून समजायचं, माहिती तर बोध घ्यायचा आहे. काय दिसले त्यांना? तागाचे आयते उयते सोलून असलेले ते बंडल नाही का, जसे सुताचे बंडल नाही का, सुताचे बंडल नाही का, जसे तर नायलनचे तुम्ही बंडल आणता का नाही घरी, तर ते आयतेच राहते का नाही. तर त्यांना काय दिसले? त्या रस्त्याच्या कडेला तागाचे सोललेले आयते उयते बंडलच पडून दिसले, बंडलच पडून दिसले. तर प्रज्ञावान मित्राच्या लक्ष गेलं, अरे म्हणजे हे ढिग पडून बंडलाच्या बंडलच पडून आहे, तागाच्या सुताचे म्हणजे तागाचे ते बंडलच पडून आहे. तर प्रज्ञावान मित्राच्या डोक्यात नजर आलं, म्हणते हे तागाचं ओझ घरी न्या लागन, पाण्यात बुडवा लागन, त्याचा ताग सोला लागन, पुन्हा दोरखंड विना लागन. तर एक काम हलका आहे, म्हणते तागाचे आयतेच बंडल घरी न्यायचे आणि तागाचे बंडल नेऊन काय करायचे? डायरेक्ट दोरखंडच विनाचं काम आहे, दोऱ्याच विनाचं काम आहे का नाही, आयतेच बंडल आहे ना. मग त्यानं काय केलं? हे ओझ अगावचं फालतूचं डोक्यावर, अगाव डोक्यावर हे ओझ नेण्यापेक्षा मानी बसत पर्यंत कशाला हे डोकं ओझ न्यायचं? हे तागाच्या झाडाचं अगाव फालतू हे ओझ नेण्यापेक्षा मग त्यानं काय केलं? त्याच्या पाशी ज्या पिशव्या होत्या का नाही दोनही मित्राच्या, तर त्या दोनही मित्रांनी काय केलं? त्या पिशव्यामध्ये ते तागाचे बंडल, तागाचं सूत म्हणा, तागाच्या सुताचे बंडल दोघही मित्रांना आपापल्या पिशवीमध्ये मस्त भरगच्च भरले. कोण? त्यानं. आणि मग पुन्हा निघाले गावाच्या दिशेनं. गावाच्या दिशेनं हे दोघांनी तागाचे बंडल ते चालले घेऊन मस्त भरगच्च भरले पिशव्यामध्ये मावले. थोडं अंतर चालत असताना गावाच्या दिशेनं थोडं अंतर चालत असताना त्यांना माहिती आहे का नाही, तिथं त्या ठिकाणी कापसाची रुईच फेकलेली दिसली रस्त्यावर. काय दिसली? रुई नाही का, रुई काय दिसली? कापसाची रुई, त्याच्या बिया काढून होत्या. आता ही कथा आहे पण यातून बोध घ्यायचा आहे. मग कापसाची ते रुई फेकून होते, आता फेकतात का लोक? पण कथा ही आपल्याला त्यातला अर्थ महत्वाचा आहे, आपल्या जीवनार्थ समजून घ्यायचा आहे. तर ते कापसाचे रस्त्याच्या बाजूला काय पडून होते? रुईच पडून होती. आता मला सांगा, ताग 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 श्रेष्ठ आहे की कापसाची रुई श्रेष्ठ आहे? रुई श्रेष्ठ आहे का नाही? तुम्हाला समजून राहिलं का नाही? मग त्या प्रज्ञावान मित्रानं असा विचार केला, त्या तागाची किंमतच काय राहणार आहे? उलट याले घरी नेऊन दोरखंड विना लागन आणि ताग तो तागच असते, पण कापूस पांढरा शुभ्र, मस्त पांढरा शुभ्र काय होता त्या ठिकाणी? कापसाची रुई पडलेली होती. आणि मग तो प्रज्ञावान मित्राच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली का म्हणे हे तागाचे बंडल घरी नेण्यापेक्षा आणि त्याचे दोरखंड विणण्यापेक्षा आपण मस्त म्हणे हा पांढरा शुभ्र सशाच्या केसासारखा पांढरा शुभ्र असलेली ही मस्त पांढरी ही रुई मस्त भरू म्हणे पिशव्यांमध्ये आणि मस्त घरी जाऊ आणि याचे काय बनवू? सुताचे बंडल बनवू. सुताचे बंडल बनवलं म्हणजे सूत काढू आणि सूत काढून मग कपडे शिवू आणि कपडे शिवून मग ते बाजारामध्ये विकाले. मग आपल्याला मस्त पैसे येईल, आपल्या आई वडिलांना जगवता येईल, पत्नीचा योग्य सांभाळ करता येईल. मग ते निघाले. मग त्याने काय केली? दोनही मित्रांना लक्षात घ्या. तर पहिल्या मित्राची आता मी गोष्ट सांगितली नाही तुम्हाला. तर पहिल्यांदा त्यानं काय घेतलं? दोघांना काय केलं होतं? पहिल्यांदा तागाच्या झाडाचे ओझे घेतले. पहिल्यांदा काय घेतले? तागाच्या झाडाचे ओझे. मी ती गोष्ट सांगता मी विसरलो. तर ती पहिली गोष्ट आहे, ज्या पहिल्या दिवशी त्यांनी जे तागाच्या झाडाचे ओझे घेतले होते, तर प्रज्ञावान मित्र काय म्हणते? हे तागाचं ओझ टाकून दे आणि तागाच्या याचं सुताचं काय घे? बंडल पिशवीमध्ये घे. म्हणजे तागाचं ओझ टाकून दे आणि तागाचं जे सोडलेलं आयत बंडल आहे ते तू पिशवीमध्ये भर. तर तो हलक्या डोक्याचा मित्र काय म्हणते? मी तागाचं ओझ मा डोक्यावरून टाकणार नाही. तर एका मित्रानं काय घेतलं होतं? म्हणजे प्रज्ञावान मित्राच्या डोक्यावर काय आहे? मी सांगता विसरलो होतं. हा, तर प्रज्ञावान मित्रानं काय घेतलं? आपल्या पिशवीमध्ये तागाच्या सुताचे बंडल घेतले आणि त्या हलक्या डोक्याच्या मित्रानं तागाच्या झाडाचं ओझ. सांगा, तागाच्या झाडाचं ओझ, त्याच्या डोक्यावर तागाच्या झाडाचं ओझ
ओझ फालतू. आणि याच्या हातामध्ये पिशवीमध्ये काय आहे? ते तागाचे बंडल. आता पुढे गेला आणि तो प्रज्ञावान मित्राची नजर कायच्यावर पडली? बंडलावर पडली. याच्यावर पडली कापसाच्या रुईवर. आता कापसाच्या रुईवर नजर पडल्याच्या नंतर प्रज्ञावान मित्र काय म्हणते, राजा हे तागाचं ओझ मी तुला टाकायला लावलं, तर तू तागाचं ओझ टाकलं नाही. मी त्या तागाचं ओझ, तागाच्या झाडाचं ओझ काही तू टाकलं नाही. मी तागाचं ते बंडल माझ्या पिशवीमध्ये भरले तेव्हा तर नाही टाकलं तू. पण आता तरी ते तागाच्या झाडाचं ओझ डोक्यावरून फेकून दे, टाकून दे. आणि आता म्हणते हे कमीत कमी हे पांढरी शुभ्र रुई मी पिशवीमध्ये भरतो आणि तूही भर. मित्र काय मतलबी आहे का? तो स्वार्थी आहे का? त्याला मित्राप्रती काही प्रेम नाही का? आहे का नाही? मित्र चांगला आहे ना, तो ते लहानपणापासून सोबत राहिले ना, काय तो मतलबी आहे का? तर तो काय म्हणते, आता म्हणते पांढरी शुभ्र ही रुई मीही पिशवीमध्ये भरतो आणि तूही भर. कोण म्हणत आहे असं? प्रज्ञावान मित्र. कोणाले म्हणत आहे? हलक्या डोक्याच्या मित्राले. तर तो काय म्हणते, तागाच्या झाडाचं ओझ काही मी डोक्यावरून टाकणार नाही. तुला भरुषा वाटत असेल तर ते रुई तू भर म्हणे पिशवीमध्ये. त्या मित्रानं ते रुई पिशवीमध्ये भरली. पण याच्या डोक्यावर काय आहे? तागाच्या झाडाचं ओझ. निघाले दोघे जण. चित्र पहा कसं आहे ते. निघाल्याच्या नंतर पुढं काय झालं? आता इथं रुई आहे. पुढे गेल्याच्या नंतर थोडं रस्ता चालत आहे गावाच्या दिशेनं जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला सुताचे पांढरे शुभ्र आयते उयते बंडलच पडून दिसले. जसे तुम्ही पाहता ना दुकानाचे ते गोल गोल बंडल नाही का, तर पांढरे शुभ्र काय दिसले? बंडल पडून दिसले पांढरे शुभ्र. तर प्रज्ञावान मित्राचं लक्ष गेलं, रस्त्याच्या बाजूला फेकूनच होते ढिगच्या ढिग. म्हणलं का हात तर नाही पण गोष्ट आहे, ढिगच्या ढिग पडूनच दिसले. त्या मित्राचं लक्ष गेलं आणि त्याने पाहिलं का पांढऱ्या शुभ्र हे म्हणे रुई घरी न्या लागन. रुई घरी गेल्याच्या नंतर पुन्हा कोणतं काम आहे? याचं सूत काढा लागन. म्हणे हे रुई भरण्यापेक्षा डायरेक्ट सुताचे बंडल भरू पिशवीमध्ये आणि डायरेक्ट गेल्याच्या नंतर घरी मग एकच काम राहिलं, कपडेच विनाचे. एक काम हलकं झालं ना. रुई नेण्यापेक्षा कोणतं काम नेणं चांगली गोष्ट आहे? सुताचे बंडल पांढरे शुभ्र. तर तो आला काय म्हणते, तो हलक्या डोक्याच्या मित्राला, हे माझ्या मित्रा म्हणते, तुला माझी विनंती आहे, आता तरी त्या तागाच्या झाडाचं ओझ फेकून दे. आणि ते तागाच्या झाडाचं ओझ फेकून दे. तू तागाचे ते बंडल तर नाही घेतले, पण कमीत कमी ते रुई तर नाहीच घेतली, पण कमीत कमी आता हे पांढरे शुभ्र सुताचे बंडल पिशवीमध्ये घे. मीही सुताचे बंडल पिशवीमध्ये घेतो, तूही घे. आता तरी राजा हे तागाच्या झाडाचं वज तुझ्या डोक्यावरच फेकून दे. पण तो काय म्हणते, एवढ्या दुरून आणलं न, एवढ्या अंगवणीनं बांधलं न, एवढ्या दुरून आणलं न, एवढ्या दुरून अंगवणीनं बांधलं न, मी काय त्या तागाच्या झाडाचं ओझ डोक्यावरून फेकून देत नाही. कोण म्हणत आहे असं? हलक्या डोक्याचा. ना प्रज्ञावान मित्रानं काय केलं, ते सुताचे पांढरे शुभ्र बंडल मस्त पिशवीमध्ये भरले. याच्या डोक्यावर काय आहे? ताग्याच्या झाडाचं ओझ. आणि याच्या डोक्यात, याच्या पिशवीमध्ये काय आहे? हलका कोण आहे? त्याच्या डोक्यावर काय आहे? वज. आणि हो कसं आहे? हातात थैले आहे तर हलका आहे त्याचं शरीर, हो किंवा नाही? म्हणजे आता वाटेमध्ये चित्र तुम्ही डोळ्यासमोर आणा, ते कसं आहे, कसं दिसतं ते चित्र. मग पुढे निघाले. आता निघायच्या नंतर काय झालं, एक गोष्ट लक्षात घ्या की मग ते पुढे निघाले. रस्ता चालता त्यांना का नाही तिथं माहित आहे का, पांढरे शुभ्र काय दिसले? कपडेच पडून होते ढिगच्या ढिग. जसे इथं पुलगावला पाकिजाच्या दुकानात तुम्ही पाहता का नाही, तर तसे जसे तुम्ही कपड्याच्या मार्केटमध्ये गेले तुम्हाला कपडे पडून दिसते का नाही, तर हे पांढरे शुभ्र असे मस्त पांढरे शुभ्र असे कपड्याचे ढिगच रस्त्यावरच पडून होते. त्याला कोणच मालक नव्हता. मग ह्या प्रज्ञावान मित्राची नजर गेली. त्याला असं वाटलं हे सूत घरी न्या लागन, बंडल घरी गेल्या पुन्हा विना लागन. त्याच्या वाटेचं आयते उयते कपडेच आहे पांढरे शुभ्र पडलेले, याचा मस्त फोल्ड मारू, मस्त याची घडी करू आणि हे पुस्तक हे काय करू, हे कपडे मस्त फोल्ड मारून, मस्त घडी मारून, मस्त पिशव्यामध्ये भरू आणि डायरेक्ट कुठं जायचं आहे? मग बाजारामध्ये, मार्केटामध्ये जायचं आहे. ते काय करायचं आहे? विकायचं आहे, हो किंवा नाही? मग असं कोणाला वाटत आहे? प्रज्ञावान मित्राले. त्यांची कल्पना चांगली होती बिचाऱ्याची. पण लक्षात घ्या, याले काय म्हणते, राजा पांढरे शुभ्र कपडे आहे रे मस्त, आपण हे कपडे मस्त मार्केटमध्ये विकायलो, मस्त पैसे येतील आपल्याला. मग किती मस्त कपडे आहे आणि कपड्याला किंमतही असते. राजा कपड्याला किंमत असते, मस्त आयते कपडे आहे, मस्त पांढरे शुभ्र हे कपडे आपण पिशव्यामध्ये नेऊन डायरेक्ट मार्केटमध्ये नेल्याच्या नंतर आपल्याला
पैसा धन येऊ शकते. घे भर म्हणते तू. त्या प्रज्ञावान मित्रानं आपल्या पिशवीमध्ये ते कपडे मस्त व्यवस्थित भरले, मस्त जेवढे मावतील तेवढे त्यानं भरले आणि त्या आपल्या हलक्या डोक्याच्या मित्राला म्हणते, घे ना राजा, आता तरी ते तागाच्या झाडाचं बोज फेकून दे आणि माझ्यासारखेच तू पिशवीचे कपडे भर. पण तो भरायला तयार आहे का? मी म्हणते एवढ्या दुरून आणलं, एवढ्या अंगवणीनं आणलं, मी काही तागाच्या झाडाचं ओझ डोक्यावरून फेकून देत नाही. कोण म्हणत आहे असं? हलक्या डोक्याचा निघाला. याच्या डोक्यावर काय आहे बरं? तागाच्या झाडाचं ओझं. याच्या हातामध्ये काय? पिशव्यामध्ये मस्त पांढरे शुभ्र कपडे आहेत. आता हे दोघंही निघाल्याच्या नंतर काय झालं? रस्त्यात थोडे गावाच्या दिशेनं अंतर चालत असताना त्यांना का नाही रेशमी मखमली सुता दिसले. म्हणजे रेशमी कोसला नाही का, ते कोसला. मला सांगा, कॉटनचे कपडे महाग की ते रेशमी कपडे महाग? कोसल्याचे. रेशमी महाग आहे कॉटन पेक्षा, कोसल्याचे ते आहे का नाही ते महाग आहे. मग त्यांना काय दिसलं? ते कपडे त्या प्रज्ञावान मित्राचं लक्ष गेलं रस्त्याच्या कडेला. त्याला काय दिसलं? त्या रेशमी मखमली, त्या रेशमी कोसला कपड्याचे ते सुताचे बंडल त्याला दिसले. काय दिसले? बंडल पडून दिसले. आणि प्रज्ञावान मित्राच्या डोक्यामध्ये कल्पना सुचली का म्हणते, कॉटनच्या कपड्यापेक्षा रेशमी कोसल्याच्या कपड्याला काय असते? किंमत असते. बाजारपेठामध्ये लय महागडी किंमत असते, अधिकचा पैसा येईल. म्हणून त्याने काय केलं? त्यानं असा विचार केला का आपण म्हणे हे जे पांढरे शुभ्र कॉटनचे कपडे आहेत ते आपण काय करू? टाकून देऊन आपण काय करू त्या ठिकाणी? त्यांनी मग ते रेशमी बंडल, सुताच्या ते कोसल्याचे ते बंडल त्यांनी आपल्या पिशवीमध्ये भरले. आणि त्याला काय म्हणते, राजा, मी जसे पिशवीमध्ये हे बंडल भरले रेशमी कापडाच्या सुताचे, तसेच तूही काय कर, हे तागाच्या झाडाचे ओझे फेकून दे आणि माझ्यासोबत चाल. तर तो काय म्हणते, मी काही त्या तागाच्या झाडाचं ओझ डोक्यावरून फेकणार नाही. कोण म्हणत आहे असं? त्याचं म्हणणं तेच होतं, एवढ्या दुरून आणलं ना, एवढ्या अंगवणीनं बांधलं, मी काय तागाच्या झाडाचं ओझ फेकून देत नाही. तर यानं भरले ते तागाच्या, म्हणजे काय म्हणते, तागाचं ओझ यानं घेतलं आणि याच्या पिशवीमध्ये काय आहे? रेशमी सुताचे बंडल. निघत असताना काय झालं? पुढं पुन्हा गावाच्या दिशेत जात असताना पुढे रस्त्यानं जाता त्यांना त्या प्रज्ञावान मित्राची नजर पडली की रेशमी कोसल्याचे कपड्याचे ढिगच्या ढिगच पडलेले होते. कुठं? रस्त्याच्या कडेला टाकून दिले असेल कोणतरी. तर मग त्या रस्त्याच्या कडेला खूप ढिग पडलेले होते त्या रेशमी मखमली कपड्याचे. तर मग त्या प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं, कॉटनच्या कपड्यापेक्षा म्हणे या कोसल्याच्या रेशमी कपड्याला काय असते? बाजारमध्ये, मार्केटमध्ये किंमत असते. म्हणून त्यानं काय केलं? ते सूत घरी न्या लागन. ते सूत घरी न्या लागन ना, आहे ते कोसल्याच रेशमी. ते सूत नेऊन घरी विणण्यापेक्षा आहे ते कपडेच आहे ना रेशमी. मग त्यानं काय केलं? ते बंडल काढून टाकले प्रज्ञावान मित्रानं आणि त्यानं काय केलं? ते रेशमी मखमली कपडे आपल्या पिशवीमध्ये कोंबले आणि त्या मित्राला म्हणते हलक्या डोक्याच्या, आता तरी ऐक ना राजा, म्हणते आता तरी फेकून दे ना त्या तागाच्या झाडाचं ओझ आणि रेशमी कपडे घे, किती किंमत असते याले, आपलं मस्त होईल, आपल्याकडे भरपूर पैसा येईल. पण तो हलक्या डोक्याचा मित्र काय म्हणते, काय म्हणत आहे? तागाच्या झाडाचं ओझ मी काय डोक्यातून फेकणार नाही. नाही ऐकला तो. निघाला पुढे जाऊन निघत असताना काय झालं? निघत असताना त्यांना थोडं पुढे जात असताना त्यांना कांशाचे भांडे दिसले. काय दिसले? कांशाचे भांडे. आता बदललं, सुताचं गेलं. काय दिसले? कांशाचे भांडे. कांश म्हणजे समजलं ते काशे भिक्षा पात्र वगैरे राहते भिक्षूंचे, चायनामध्ये जास्त राहतात, थायलंडमध्ये. तर कांश नावाचा एक धातू आहे. तर त्या कांशाचे बर्तन दिसले फेकून, त्याला रस्त्यावर ढिगत दिसला. कोणाले? प्रज्ञावान मित्राला. प्रज्ञावान मित्राच्या लक्षात आलं का ह्या रेशमी कपड्यापेक्षा एक धातूले किंमत असते ना. तर एक कांश नावाचा धातू, त्याचे भांडेच पडलेले आहेत तिथं, मोठे मोठे जाडे भांडे पडलेले त्यांना दिसले ते ढीग. त्याने विचार केला, हे रेशमी मखमली कपडे टाकून देऊ पिशवीतून, या पिशवीमध्ये काय भरू आता? कांशाचे बर्तन भरू. असं त्यानं त्या प्रज्ञावान मित्रानं भरले. त्यानं ते कपडे टाकून दिले आणि त्यांनी काय भरले? कांशाचे बर्तन भरले त्यांनी पिशवीमध्ये. त्या मित्राला म्हणते, हे बर्तनाला किती किंमत राहते? म्हणते कांशाच्या भांड्याला. हे तू आता तागाच्या झाडाचं ओझ फेकून दे आणि माझ्याप्रमाणेच तू काय घे? कांशाचे बर्तन कशामध्ये घे? पिशवीमध्ये कोंब. त्यानं कोंबले. पण तो ऐकायला तयार नाही. मी काय त्या तागाच्या झाडाचं ओझ डोक्यावरून फेकणार नाही. कोण आहे म्हणत आहे असं? हलक्या डोक्याचा मित्र. आणि निघाले पुढे जाऊन निघत असताना लक्षात घ्या, पुढे जाऊन माहिती आहे का नाही, तिथं तांबा पितळेची भांडे पडून होती. काय पडली होती?
तांबा पितळेची भांडे पडलेली होती. तर प्रज्ञावान मित्राच्या लक्षामध्ये कल्पना आली, काही कांशाच्या पेक्षा भांड्याला किंमत कायची असते? तांब्या पितळेची भांडे. तांब्या पितळेची भांडे त्यानं कांशाची भांडे पिशवीमधून खाली ठेवली आणि कोणती भरली मग पिशवीमध्ये? तांब्या पितळेची भरली. आणि त्याला म्हणते, जशी मी पिशवीमध्ये तांब्या पितळेची भांडे भरली, तूही भर, मीही भरतो, चांगले पैसे येतील, मस्त तांब्या पितळेचे भांडेच विकू आपण मस्त बाजारपेठ मध्ये. चांगली कल्पना दिली आहे का नाही? मित्र किती त्याला चांगलं सांगत आहे का? लोभी आहे का स्वार्थी आहे? माझंच पोट भरलं पाहिजे असं त्याला वाटत आहे का? आहे का नाही? माझा मित्राचे चांगलं झालं पाहिजे असं त्याला वाटत आहे. पण तो ऐकायला त्याने आता तरी राजामध्ये त्या तागाच्या झाडाचं ओझं डोक्यावरून फेकून दे आणि आता हे बर्तन घे तांब्या पितळेचे. पण तो ऐकायला तयार नाही. निघाले पुन्हा गावाच्या दिशेनं. थोडं अंतर चालत नसताना त्यांना माहित आहे का, चांदीचे भेटले भांडे पडून. काय दिसले? चांदीचे बर्तन पडून दिसले, दागदागिने म्हणू शकतो आपण. तर ते बर्तन पडून दिसले चांदीचे. मग त्यांना असं वाटलं का चांदी याच्यापेक्षा चांदीचं मत आहे, तांबा पितळेपेक्षा चांदी महागडी असते. अरे बाबा म्हणते, आता तर खूपच झाली आपली. त्याला मित्राला म्हणते, अरे मग त्या प्रज्ञावान मित्रानं काय केलं, ते सगळे तांबा पितळेचे भांडे काढून टाकले पिशवीमध्ये आणि चांदीचे मस्त त्यानं ते चांदीचे भांडे मस्त भरले. आता तरी त्याला सांगत, अरे चांदीच्या भांड्याला किती किंमत असते, मस्त आपल्याला विक्री होईल, आपल्याकडे मस्त आपण मालामाल होऊ, आपल्याकडे मस्त धनसंपत्ती होईल, आपली लेकरं बाळं येणारे भविष्यामध्ये आपल्या पत्नीला, आपल्या आई वडिलांना मस्त सुखी ठेवू, असं कोण म्हणत आहे? प्रज्ञावान मित्र त्याला सांगत आहे. पण तो हलक्या डोक्याचा मित्र, मी काही तागाचं झाड ओझं फेकून द्यायला तयार नाही, मी नाही फेकत म्हणते. पुढे जाते न जाते गावाच्या दिशेने थोडं अंतर चालत आहे. आता तुम्हाला सांगायची गरजच नाही. मग कोणते बर्तन दिसले? असं सोन्याचे बर्तन दिसले त्यांना. रस्त्याच्या कडेला त्या प्रज्ञावान मित्राचं लक्ष गेलं आणि प्रज्ञावान मित्रानं बघितलं की सोन्याचे बर्तन पडलेले आहेत. चांदीपेक्षा सोन्याला अधिक किंमत असते. सोन्याचे बर्तन असे चम 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 करत होते. म्हणजे 24 कॅरेटचं सोनं होतं ते पिवळ, आहे का ना? असं चम चम त्याच्या नजरीत पडले. कोणाच्या? रस्त्याच्या कडेला ते सोन्याचे बर्तनाचा ढीग पडलेला होता. प्रज्ञावान मित्राची नजर गेली, ते त्याच्या डोळ्यामध्ये चमक त्या सोन्याच्या 24 कॅरेट सोन्याची. आणि त्याला पण याचे मात्र डोळे खुलले नव्हते. याचे डोळे खुलले, त्या 24 कॅरेट सोन्याची ते चकाकीच एवढी ती चमक, त्याचे डोळे खुलले, पण याचे डोळे खुलले नव्हते. आणि हा त्यानं काय केलं, चांदीचे बर्तन खाली ठेवले आणि कोणते भरले मग प्रज्ञावान मित्रानं? तो त्याला रिक्वेस्ट करत आहे, गया अरे राजा, सोनं वगैरे हे मस्त आपण मस्त धनसंपत्ती होईल, आपल्या आई वडिलांना पत्नीला मस्त सुखी ठेवू, आपल्याला लोक खूप छान म्हणतील, आपण गावामध्ये मस्त श्रीमंत बनू. अरे हे तागाच्या झाडाचं ओझं फेकून दे रे डोक्यावरचं. तर तो काय म्हणते, मी काही तागाच्या झाडाचं ओझं फेकून देणार नाही. त्याच्या डोक्यावर काय? तागाच्या झाडाचं ओझं आहे. याच्या पिशवीमध्ये काय आहे? सोन्याचे मस्त बर्तन. मग थोडं गावाच्या दिशेनं थोडं अंतर चालत नाही तर हिऱ्या मोत्याचे ढिगच पडलेले होते. काय पडलेले होते? हिऱ्या मोत्याचे ढीग पडलेले होते आणि असे चम चम करत होते. आणि त्या प्रज्ञावान मित्राचं रस्त्याच्या कडेला ते हिऱ्या मोत्याचे ढीगच्या ढीग पडले होते, खजाना पडलेला होता. प्रज्ञावान मित्रांनी लक्षात हे केलं, त्याची प्रज्ञा जागृत झाली. तो त्याला युक्ती सुचली की बा या चांदी म्हणजे सोन्याच्या या बर्तनापेक्षा हिऱ्या मोत्याचे अलंकार दागिने किती आहे, किंमत आहे. आता तर आपण काय बनू, करोडपती त्याच्यापेक्षा. आता तर काही पाहायचं कामच नाही, कारण हिरे मोती आहे ते, आहे ना, कोहिनूर हिरा सारखे. तर हिरे मोती. मग त्या प्रज्ञावान मित्रांनी लक्ष दिलं की सोन्याचे बर्तन त्याने पिशवीतले बाहेर काढले आणि त्याने काय भरले मग? हिरे मोती, मस्त हिरे मोती, चकचक कोहिनूर हिरा सारखे मस्त ते हिरे मोती त्यानं मस्त पिशवीमध्ये भरले, हिरे मोती भरले. आणि आता तरी तो असा एवढा गया वगैरे, शेवटचीच गोष्ट आता हे. आता तरी म्हणत आहे, राजा एवढं तर नाही घेतलं, तू नाही घेतलं तर नाही घेतलं, काही फरक पडत नाही घेतलं तर नाही घेतलं, पण आता शेवटचे ते हिरे मोती, या हिऱ्या मोत्याशिवाय काय जगामध्ये श्रेष्ठ आहे काय? आणि या हिरे मोत्याला किंमत किती आहे? आपल्या खेडेगावामध्ये आपण तर मस्त सुखानं राहू. आता तर काही पाहायचं कामच नाही, आपली पूर्ण दारिद्र्य गरिबी सगळं आपल्या, आहे का नाही, म्हणजे आपण मस्त सुखी हो. आता काही पाहायचं कामच नाही. आता तरी तू मायवायला ऐकलं नाही तर नको ऐकू, नाही ऐकलं तर नको ऐकू. पण आता मायवाले शेवटची गोष्ट आहे कोणती? तर आता तरी हे तागाच्या झाडाचं ओझं डोक्यावरून फेकून दे
आणि काय कर, हे हिरे मोती तू आता पिशवीमध्ये भर. त्या प्रज्ञावान मित्राने भरले आणि त्याने पुन्हा एवढा आग्रह करत आहे, आता तरी माझं शेवटचं म्हणणं आहे की हिरे मोती तू तुझ्या पिशवीमध्ये भर. मी भरले, पण तो म्हणते मी भरणार नाही. तागाचं झाडाचं ओझं मी माझ्या डोक्यावरून फेकणार नाही. कोण म्हणत आहे असं? हलक्या डोक्याचा तो मित्र, आणि त्याच्या डोक्यावर आहे तागाच्या झाडाचं ओझ, आणि याच्या हातामध्ये काय, पिशवीमध्ये? सांगा बरं. एकाच्या हातामध्ये काय, हिऱ्या मोत्याची पिशवी मोठी जात, एकाच्या डोक्यावर काय आहे? कसं वाटते ते चित्र? गेले तर सोबतच दोघे मिळून. मग आता घरी गेल्याच्या नंतर मला तुम्हाला असं विचारायचं आहे, याच्या आता घरी जेव्हा हे जातील दोघे मित्र, तर गावातल्या लोकांना काय दिसेल? हे तर सोबतच तर गेले, लहानपणापासून सोबतच राहिले, सोबत लग्न झालं, दोघे जण मिळूनच गेले. कुठं गेले? मिळून शहरामध्ये गेले, एकाच वेळेमध्ये गेले. मग लोकांना, गावातल्या लोकांना काय दिसलं चित्र? दोघे जण सोबत गेले कामधंद्याला. एकाच्या डोक्यावर काय दिसलं? तागाच्या झाडाचे वज दिसलं. एकाच्या याच्या पिशवीमधून लोकांच्या गावात जसा तो शिरला मित्र, तर त्या पिशवीमधूनच चमकून राहिले हिरे मोती. काय चमकून राहिले? बंदे लोक जमा झाले त्या गावातले, जय जयकार करतात. बंदे लोक जमा झाले, सगळे लोक जमा झाले, कारण ते हिरे मोती चमकत होते. कायच्यातून? पिशवीतून. लोकांची नजरच गेली रस्त्यावर. गावात जसे पोहोचल्याबरोबर याच्या डोक्यावर काय दिसलं? तागाच्या झाडाचं ओझं काही चमकणार आहे का? तागाच्या झाडाचं काही ओझं चमकणार नव्हतं, पण हिरे चमकून लागले. आता मला सांगा, ती खबर गावात शिरल्याबरोबर ती खबर त्याच्या घरी पोहोचली होती. कोणाच्या घरी? दोनही मित्राच्या घरी. त्याच्या मित्राच्या घरी काय पोहोचली असेल? पहिल्या मित्राच्या घरी खबर, प्रज्ञावान, तुझा पती आई वडिलांना सांगितलं, ते कोणीतरी पळत आले आणि त्याने सांगितलं की तुझा पती, आणि त्याच्या आई वडिलांना सांगितलं तुझा पुत्रानं पिशवीमध्ये मस्त काय आणलेले आहे? हिरे मोती आणले, तर थोड्या वेळानं घरी येणार आहे. मस्त चंदनाचा पाट आणि मस्त पायद्वाले पाणी ठेवा, आरती ठेवून तयार राहा. समजलं का? आणि याच्या घरची मग त्याच्या घरी जाऊन सांगत, तुमच्या घरच्या मालकानं म्हणे, समजलं का ना, तागाच्या झाडाचं वजा आणलं म्हणे घरी. तर त्याची बायको काय करा, आता मला सांगा, कोणाची पत्नी, कोणाचं चांगलं स्वागत होईल घरी? ज्याने हिरी मोते पिशवीमध्ये आणले त्याचं जास्त स्वागत होईल. गावामध्ये तर झालंच होतं, पण घरी कोणाचं स्वागत चांगलं होईल? हिरे मोती नेणार या तागाच्या याचं. मग दोघे जण गेले, तर पहिला जो घरी गेला त्याचं मस्त त्याच्या पत्नीनं औक्षण केलं, मस्त आरती ओवाळली. त्याच्या आई वडिलांना मस्त गालाचे गालगुच्चे घेतले, गावातले लोक जय जयकार करत आहे. त्याच्या घराच्या भोवताल काय बनलेलं आहे? आता तो लखपतीच झाला ना, करोडपती. लोक जमा नाही होणार का? पैसे आले तर लोक लवकरच जमा होते, आहे का नाही? तुम्हाला तर माहितीच आहे. नाही तर रक्ताचे नातेवाईक दूर जाते, विचारत नाही, आहे का नाही? पैसा असेल तर सगळे लोक असे, जशी काय मधाची माशी होय का, सगळे लोक जवळ येतात. तुम्हाला माहित आहे, पैसा आला का सगळे लोक चिपकतात, जवळ येतात, आहे का नाही? जे लोक नाही ते आपल्यासोबत नमस्कार घेतात. तर हे स्वभाव आहे माणसाचा, मनुष्य स्वभाव आहे जीवन जगत असताना. पण तो स्वभाव चांगला नाही. तर मग लक्षात घ्या, त्याच्या पत्नीनं त्याची आरती केली, त्याच्या आई वडिलांनी खूप मोठं स्वागत केलं, गावातही स्वागत, पूर्ण त्याची मिरवणूकच काढली. पूर्ण गावात काय काढली? रथावर, हत्तीवर बसून मस्त मिरवणूक काढली त्या अंबारी मधून, मस्त जय जयकार. आणि याची पत्नी काय म्हणते, काय घेऊन आलं ते वज पेटवाच्या कामाचं. कायच्या कामाचं? अरे तागाचे झाड पेटवायचे नाही तर काय, तर पेटवासाठी आणले का? म्हणते पेटवासाठी आणले काय तागाच्या झाडाचे ओझ. त्याची पत्नी काहून चिडून म्हणते, कारण तुम्ही सोबतच गेले. कुठं गेले तुम्ही? सोबतच गेले. असं होणार नाही की तो मित्र स्वार्थी नव्हता, बिचारा मतलबी नव्हता. होता का तो मतलबी? यानं आपलंच स्वार्थ साधला, त्याला नाही घेऊ दिलं, असं का? तो सांगत नव्हता का? त्याला सांगत नव्हता का? सांगितलं होतं ना, स्वार्थी नव्हता ना, चांगला होता ना, लहानपणापासून एकत्र राहिले नाही ते. पण ह्यावाला ऐकायला तयार होता का? आणि ह्याला सांगायला तयार. तर सगळ्यात चांगला श्रीमंत कोण झाला? तो. हा राहिला भिकारी. हे काय पेटवासाठी आणलं का म्हणजे तागाच्या झाडाचं ओझं? बायको त्याला शिव्या गाळ करत आहे, आई वडील म्हणते काय पागल आहेत, काय असं तसं त्याची नामुष्की होत आहे. सोबत गेले, पण सोबत काय घेऊन आले? एकाला हिरे मोती घेऊन, आणि एक काय घेऊन आला? तागाच्या झाडाचं ओझं. आहे ही कहाणी तथागत बुद्धाने सांगितली भिक्खू संघांना उपदेशून. पण आजही आपल्याला तेच आहे. आज बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माची इतके वर्ष झाली दीक्षा दिली, आणि इतक्या वर्षापासून आपण वर्षावासामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ इतक्या वर्षापासून वाचत आहोत का नाही? तुम्हालाच नाही म्हणत मी, सगळीकडे आज भारतामध्ये प्रत्येक विहारामध्ये आखाडीपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत आपण ग्रंथ वाचतो का नाही? पण आता ग्रंथ वाचतो, पण इतक्या वर्षापासून आपण ग्रंथ वाचतो,
वाचतो ग्रंथ, पण ग्रंथातलं काहीही थोडं तरी त्याचा आचरण करण्याचा आपण प्रयत्न करत नाही, हो किंवा नाही? हे आपण कबूल केलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या मनालाच विचारलं पाहिजे, मी किती बा धम्म तर श्रवण करतो, धम्म तर ऐकतो, पण मी त्या धम्मावर चालण्याचा किती प्रयत्न करतो? हा प्रत्येकानेच आपल्याच मनाला विचारलेला प्रश्न आहे. विचारलं म्हणजे आपण स्वतः विचारलं पाहिजे. तर याच्या मागं कारण हेच आहे की आपण इतक्या वर्षापासून ग्रंथ आहे ती कहाणी अशी, पण आजही आपण विहारामध्ये येतो तर सगळे लोक धम्मच घेऊन जातात का घरी? काही लोक फक्त शरीरानं येऊन बसतात, काही लोक मनानं श्रद्धेनं, आहे का नाही? काही लोक धम्म घेऊन जातात आणि काही लोक तागाच्या झाडासारखं होत जाते. सगळेच लोक, काही लोक धम्म परिषदला जातात का नाही? शिबिराला जातात आणि धम्म परिषद जातात, भिक्षूच्या जातात का नाही? तर दोन बाया तर सोबत गेल्या धम्म परिषदला, पण एक बाई काय घेऊन आली? धम्म घेऊन आली. धम्म घेऊन आली, धम्माच्या वाटेवर चालला लागली. एक काय घेऊन आली? तागाच्या झाडाचं वज, आहे का नाही? म्हणजे ते किती धम्म परिषदला गेली, किती विहारात गेली, किती ग्रंथाला गेली, तर एक बाई वज घेऊन येते आणि एक बाई काय घेऊन येते? हिरे मोती घेऊन येते. तर तुम्ही जर श्रद्धेनं, चांगल्या श्रद्धेनं मन लावून जर तुम्ही धम्म ग्रहण करून गेले, धम्मच नाही तर आपल्या जीवनामध्ये त्याचं सुआचरण जर केलं तर त्या धम्माचा आपल्याला लाभ होईल, आहे का नाही? तुम्ही औषधी जरी डॉक्टरने दिली आणि तुम्ही जर म्हणलं का त्या उशिकाली ठेवतो घेतच नाही, तर त्या औषधी नेऊन घरी फायदा नाही आहे. त्याचा औषधीचा तुम्हाला घ्यावी लागेल, तरच तुमचा तो रोग बरा होऊ शकतो, आहे का नाही? तर आजही तसंच होत आहे. आपल्या समाजातील लोक इतक्या वर्षापासून आपण काय करतो? धम्म परिषदेत जातो, धम्म शिबिराला जातो, बुद्धविहारात ग्रंथ ऐकायला जातो, पण आपली त्या फजिती त्या हलक्या डोक्याच्या मित्रासारखी नाही झाली पाहिजे. तागाचे वज वाहता वाहता, काय म्हणजे ते कहाणी होती, वज वाहता वाहता मेला हेला काहीतरी, आणि जन्म गेला वाया गेला, जन्म वाया गेला, वज वाहता वाहता हेला. तर आपलं ते तागाच्या झाडाचं वजन न्यायचं आहे तुम्हाला का हिरे मोती घेऊन जायचे आहे? काय घेऊन जायचे आहे? म्हणून बाबासाहेबांनी एका भाषणामध्ये म्हटलं होतं, ते सांगतो थांबतो, काय म्हटलं होतं? बुद्धाचा धम्म हा हिरे मोत्याची खाण आहे म्हणते. काय आहे म्हणते बाबासाहेब? बाबासाहेबांचे शब्द आहे रायटिंग स्पीचेस मधले. बुद्धाचा धम्म हिरे मोत्याची काय आहे? खाण आहे. तुम्ही त्यांचा स्वच्छंद वापर करा, आपल्या जीवनामध्ये वापर करा, म्हणजे त्याचा आचरण करा, त्याचा वापर करा, तुम्हाला लाभ होईल, तुमचं जीवन सुखी होईल, तुम्ही निब्बाणाचं सुख अनुभवाल. समजलं का? समजलं का? बुद्धाचा धम्म कसा आहे? हिऱ्या मोत्याची खाणच आहे का नाही? तर तुम्हाला हिऱ्या मोत्याची खाण घेऊन जायचं आहे घरी, का तागाच्या झाडाचं ओझ? तागाच्या झाडाचं ओझ, असाही त्याचा एक अर्थ निघतो या बोधकथेमधून, की काही लोक आपलं टेन्शन, तागाचं ओझ म्हणजे फालतूचं ओझ आपल्या डोक्यामध्ये ठेवत आहे. अरे ते मानी बसलाय, ते ओझ फेकून द्या. तुमच्या डोक्यामध्ये जे रागाचं, द्वेषाचं ओझच आहे का नाही, ते तुम्ही राग जर मनामध्ये बाळगून राहिले, राग, द्वेष, इच्छा, मत्सर, द्वेषाची भावना, हे ओझ नाही आहे? ओझच आहे का नाही? त्यांनी मला असं म्हणून बुद्धाने एक सांगितलं, 2 मिनिटात थांबतो. बुद्धानं काय म्हटलंय? या जगात दुःख काय आहेत? तर दुःख तेच सांगितलं आहे बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये, माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम म्हणजे या जगातलं दुःख आहे. या जगातलं दुःख काय आहे? या जगाचं दुःख काय आहे? तर बुद्धानं सरळ या जगाला सांगितलंय, या जगातील दुःख दुसरं तिसरं काही नाही, माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम. एक माणूस दुसऱ्या माणसासोबत चांगला वागत नाही, एक बाई दुसऱ्या बाईसोबत चांगली वागत नाही, एक माणूस दुसऱ्या माणसासोबत, हेच आहे काय दुःख? अनुचित म्हणजे चांगला नाही, उचित म्हणजे चांगला व्यवहार करतो. म्हणजे तुम्ही असं म्हणता का नाही? म्हणते ती बाई माझ्यासोबत चांगली वागत नाही, त्याचं दुःख आहे. ते सासूबाई काय म्हणते? माझी सून बरोबर वागत नाही, तिची वागणूक चांगली नाही, माझ्यासोबत चांगली वागत नाही, त्याचं दुःख आहे. काही सूनबाई काय म्हणते? माझी सासू चांगली वागत नाही, ते दुःख आहे. काय म्हणते? माझी पती काय म्हणते? माझा पत्नी चांगली वागत नाही, पती म्हणते, तिचं दुःख आहे, मला पती चांगली भेटली नाही, पत्नी चांगली भेटली नाही. आणि पत्नी काय म्हणते? माझी पत्नी चांगली भेटली नाही, मला म्हणजे चांगली भेटली नाही म्हणून त्या दुःख आहे. हेच दुःख आहे का नाही? माझा शेजारी चांगला नाही, कोण काय म्हणते? माझा शेजारी चांगला नाही, भांडखोर आहे, पण त्याचा चेहरा जरी दिसला तरी कस तरी वाटते, हे ओझच आहे का नाही? हे मग आपल्या डोक्यामध्ये ओझ आहे का नाही? जेव्हा तुम्ही काम, क्रोध, द्वेष, ईर्ष्या, बदल्याची भावना, हे जे ओझच आहे आपल्या डोक्यामध्ये, तुम्ही जर कोणाचा आपल्या मनामध्ये राग द्वेष बाळगून राहत असाल, राग द्वेष मनात बाळगून ठेवला डोक्यामध्ये, तर ते ओझ आहे. मग ओझ फेकून नाही द्यायला पाहिजे का? तागाच्या झाडासारखं फेकून द्यायला पाहिजे. हलकं व्हायचं. काय व्हायचं? हलकं व्हायचं. ते रागाचं, द्वेषाचं, बदल्याची भावनाचं पाहूनच घेईल,
बघूनच घेईल. हे सगळं ओझं, आपल्या मनातलं ओझं फेकून द्या, मस्त हलके बना. हलकं जर तुम्ही बनलं, श्रद्धावान जर बनलं, तर तरच तुम्ही धम्म ग्रहण करू शकता. तुम्ही वजं घेऊन आले तर काय करणार? वजं म्हणजे काय? सुनाचं डोक्याचं टेन्शन विहारात घेऊन आली आई. म्हणजे सून घरी काहीतरी वाचाबाची झाली, सुनाचं पडत आहे, तर ते सुनाच्या मल्ल्याचं ते ओझं विहारात घेऊन चालले सासूबाई. बनतेजी सांगत आहे प्रवचन, ते ओझं आहे बापा डोक्यामध्ये, काय ग्रहण होईल ऐकलंय. उदाहरणार्थ एखादी बाई खूप भांडली, तिकडं चालली विहारात, म्हणजे विहारामध्ये येत आहे ते ग्रंथाला, तिचं भांडण लक्षात राहील का ऐकलेलं बनतेचं? म्हणजे लगेच ते भांडण केली, ते लगेच ग्रंथाला आली, तर तिला धम्म ऐकूशा वाटत का? डोक्यात काय राहील? तेच राहील ना. तर म्हणून माहिती आहे का, घरच्या कोणत्याच समस्या आपल्या विहारामध्ये डोक्यात नाही ठेवायच्या. घरी गेल्याच्या नंतर तेच आहे, घरी तेच ना बाहेर ते. म्हणून हलक्या डोक्याने याचं मस्त श्रद्धा ठेवायची. म्हणून डोक्यामध्ये ओझं बाळगू नका, तागाच्या झाडासारखं. जे लोक ओझं बाळगतात त्या लोकांना लवकर हार्ट अटॅक येते. समजलं का तुम्हाला? ठीक आहे ना. तर ह्या तर म्हणून तुम्ही ह्या कहाणीतून कोणता बोध घ्यायचा आहे तुम्हाला? आपल्या हो, तर सगळ्यांसाठी एक गोष्ट आहे, मला काय म्हणायचं आहे, सगळ्यांनी आपल्या डोक्यातला रागाचा, द्वेषाचा, बदल्याच्या भावनाचा हा ओझं आहे, हे ओझं काय करायचं आहे? काढून टाकायचं आणि हलकं बनायचं आहे, त्या प्रज्ञावान मित्रासारखं. या कहाणीमधून आपल्याला हेच शिकायचं आहे. बुद्धाने हेच सांगितलंय भिक्खू संघाला. भिक्खूंनो, एकामेकांसोबत राग द्वेष मनामध्ये बाळगू नका, असाच त्याचा कहाणीचा अर्थ आहे. आलं का लक्षात तुम्हाला? हे सगळं? या कहाणीचा अर्थ समजला तर तुम्हाला तागाचं ओझं वाहणारं बनायचं आहे जीवनामध्ये का हिरे मोती? म्हणून बुद्धाचा धम्म जोपर्यंत जिवंत आहे, त्या हिऱ्या मोत्याच्या धम्मासारखा आपल्या जीवनामध्ये यूज करा. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल. आई बंद करा. नथि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्च